आरोप केलेला आहे, त्यांनी जी पोस्ट दाखवलेली ती पोस्ट फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांनाच मिळेल. आम्ही पूर्ण सर्च केलं गेल्या 4 ते 5 दिवसापासून विचारजवळी असं तुमचं अकाउंट मिळालेलं नाही आणि 13 मिनिटासाठी त्यांच्यासाठी त्यांनी येऊन पोस्ट केली का? त्याच्यामध्ये टायमिंग वगैरे सगळं आहे. म्हणजे हे कुठेतरी स्वतःचं पाप लपवण्याचं काम भाजपचे आमदार आणि त्यांचे इतर पदाधिकारी करतायत. मला वाटतं की पुरावा त्यांनी असा दाखवायला हवा. त्यांनी ह्याचं उत्तर दिलंच नाही. त्यांच्या परिवारासोबत तुमचे फोटो आहेत, तुमचा तो कार्यकर्ता तुम्ही नकारताय, हे फोटो खोटे आहेत असं त्यांनी कुठेच म्हटलं नाही. मला वाटतं एवढा मोठा आपल्या कल्याणपुरामध्ये एवढी मोठी दुर्दैवी घटना झालेली आहे. एका लहान बालिकेवरती अत्याचार झाले, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण नसून ही खरी परिस्थिती दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कारण की अजून पण भाजपाचे अनेक नगरसेवक चुप्पी साधून बसलेले ब्रश सुद्धा शब्द काढत नाही. त्याचा अर्थ काय समजायचा? हे याच्यामध्ये निष्पन्न होतं. माझं असं म्हणणं की तुम्ही ठोस पुरावा दाखवा जे त्याच्यामध्ये तथ्य असेल. खोटे नाटे आरोप करून तुम्ही त्या परिवारासोबत जुडलेले लोक आहात हे नाकारता येणार नाही. कारण गेल्या 5 गुन्ह्यांमध्ये त्याला सर्रासपणे माजी आमदार गणपत गायकवाडांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. हे आपल्या स्थानिक लोकांना माहिती आणि स्थानिक पत्रकारांना माहिती. तुमचं पाप लपवता येणार नाहीये. आणि मला असं वाटतं की ते वाल्मिक कराडची जशी संपत्ती जप्ती केली तशी माझ्यावरती जेव्हा गोळीबार झाला त्याच्यानंतर त्यांचे गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा सर्रास फरार आहे. त्याची कोणत्याही प्रकारची संपत्ती जप्ती केलेली नाही. कोणाच्या जीवावरती फरार आहे हे असले आरोपी अजूनपर्यंत 8 महिन्याला आरोपी तुम्हाला भेटत नाही. म्हणजे हे आरोपी म्हणजे भाजपा त्यांना आश्रय देते ह्याच्यामध्ये हे सिद्ध झालेले आहे. या ठिकाणी मला असं वाटतं की काही मी आपल्या माध्यमातून बघितलं की उज्ज्वल निकम यांना काहीतरी वकील म्हणून त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत. आमचा त्यासाठी विरोध असणार आहे. कारण की उज्ज्वल निकम हे भाजपाच्या तिकिटावरती उमेदवार म्हणून लढलेले आहेत. त्यामुळे हा आमचा आरोप आहे हा भाजपाशी ह्या आरोपीशी कुठेतरी कनेक्शन आहे. त्यामुळे भाजपाचा कोणताही जोडलेला वकील या ठिकाणी आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही.